हे बघ ऑफिसला जाण्यासाठी सगळी तयारी करतोय मी. कुणी केलंय सगळं? नियती अगं सकाळी सकाळी का अर्जुनची आठवण करून देतेस मला. रूम मध्ये कोण आला असेल? अमोल सोडलं तर अमोलने केलंय सगळं? काय झालं? ऐका ना. काय असं? हा. बर बर. बापू चला येते मी. हॅपी मदर्स डे मा. तुला जगातील सगळ्यात बेस्ट मायस. मा तू रडू नकोस. अरे अमोल ती रडत नाही, तिला आनंद झालाय. मा मी तुला रात्री गिफ्ट आणणार आहे. हो हा. मग मी लवकर येईल घरी. हो. ताई तुम्ही आता अमोलला वेळ दिला पाहिजे. त्याचं काय आहे ना, पोरग रात्री तुमची वाट बघून झोपी गेलं बघा. नाही मा आता मी मोठा झालोय. बघा पोरग स्वतः म्हणते. नाही ग मम्मा मी खरंच मोठा झालोय ग. अरे तू 7 वर्षांचा आहेस. पप्पूंला विचार. पप्पूंशी खेळत असतो मी. बघा बोलायला एक ऐकत नाही. अहो तुम्ही बोला की जरा. अगं मोना कळलं की तिला, आणि तिला जसं जमल तशी सुट्टी काढतीच किती. हो ते माहितीये मला, पण आता त्याच्यानुसार काम केलं पाहिजे ना. मोना अगं कलेक्टर आहे ती, आणि आपल्याला कलेक्टरचं स्पेलिंग लिहायला लावलं ना तरी गडबड होईल. अगं लोकांसाठी काम करते ती, त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून धडपड करते माझी लेक. पेपर वाचला का? हा काय माहितीये का, पुण्याच्या कलेक्टरनं लावला कामाचा तडाखा. नवले ब्रिज पासून केली सुरुवात. लहान लेकरांना कळतं पण तुम्हाला कळत नाही राव. हो मा. मा हे बघ तुझा फोटो आलाय पेपर मध्ये. छोटे साहेब तुमची माँ लय भारी काम करती. हळूहळू कळेल तुम्हाला पण. मग बेस्ट आहे बेस्ट मा. डोंट वरी मा. बघ आप्या, छोटे साहेब म्हणले का नाही, आता तू तुझं काम बिनघोर कर, बिनधास्त जा. हो बरं चला, मला खरंच खूप उशीर होतोय, मी निघते आता. मा लवकर ये. हो मी लवकरच येणार आहे. मलाच उत्सुकता लागली हा काय गिफ्ट आणेल याची. चला येते हा. बापू येते. हो. दिप्या मोना बाय. आर्या भाऊजी तुम्ही पण घ्या नाश्ता करून. राहू दे वहिनी, नंतर घेतो. वहिनी अहो तुमच्या हातच्या नाश्त्याची एवढी सवय झाली ना की घरी जावंसच वाटत नाही बघा. चांगलंय की मग राहतेच. घरच्यांना पण इकडेच बोलव. हा सर ही चांगली आयडिया आहे बघा. अगं आर्या आता तू आमच्या घरचीच झालीयस. हे अगदी खरं आहे, पण हे सगळं तुम्हा लोकांना वाटतं. अर्जुनला असं वाटतं का? मला बिलकुल असं काय वाटत नाही. अगं तू येतेस चिडवतेस म्हणून अर्जुन हसतोय तरी जरा.
नाही तर गेल्या कित्येक वर्षात त्याचा चेहरा असा झालाय त्याच्या शर्ट सारखा कडक किस्त्री. हे अगदी बरोबर बोललात हा तुम्ही. कडक चेहऱ्याचे कडक पोलीस ऑफिसर अर्जुन वर्षा विनायक कदम. बस झाला आता. अर्जा जरा हसत जा की रे, हसत खेळत राहा माणसानं, जरा मजा करत जा. हा ना, म्हणजे आधीचा अर्जुन असता ना तर आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांना 4-4 उत्तर दिली असती आणि खळखळून हसला असता. आताही हसतो की तो, पण आपल्या समोर नाही, तिथे समर कॅम्प मधल्या मुलांसोबत हसतो. हे काय आणलंय तुम्ही सगळं? बाबा समर कॅम्प मध्ये मुलांना चित्र काढायला लावणारे अर्जुन. अरे वा, मस्तच की. अर्जुन, दुसऱ्यांच्या मुलांसाठी एवढं करण्यापेक्षा अमोलला शोध ना. आपण आली आहे ना इकडं. हो, पण अमोल नाही आला इकडं. तो तिकडेच आहे उत्तराखंडला. आणि अजून एक, प्रत्येक वेळी घरात लहान मुलांचा विषय निघाला की तो अमोल बरोबर जोडलाच पाहिजे का? असं नाही यार. नाही मग असं आहे. निघतो मी. नाश्ता तर करून जा. नाही नको, मला तिकडे जाऊन तयारी करायची. तू येतेस का? तुला अजून 2 प्लेट पोहे खायचे? नाही नाही आलीच. अगं अरे चहा. नाही नाही तिकडेच घेईन मी. झाल काय हो, तुम्हाला पुणे आत्ता हा विषय काढायला सांगितलेला? अगं मला राहावलंच नाही तर आज. विनायका काय बघ, अपर्णा खुश आहे, तिचं काम करते ती. आणि अर्जुनचं काय, स्वतःच्या मुलाला भेटता येत नाही म्हणून समर कॅम्प घेतो. पण पुढचं काय, आयुष्यभर काय समर कॅम्पच घेत राहणार आहे का? खरं आहे स्वप्नीलचं. आपण ना अर्जुनला लग्न किंवा अमोलला शोधून त्याच्यासोबत राहण्याचं काहीतरी करायलाच पाहिजे. आपण ना सगळे मिळून त्याला काहीतरी निर्णय घ्यायलाच लावू. मोना, जरा चहा करतीस का? चहा आता नकोय मला. अगं तुला नाही, आम्हाला तरी कर. आता हे सगळं सोडून मी लगेच चहा करू का? राहून दे बाय, माझं मीच करतो. दीपू, चहाचं राहू दे. मी काय म्हणतोय जरा इकडे. का बापू, काय झालं? अरे तुझ्याशी जरा बोलायचं होतं. विनायकराव, अर्जुन कुठे आहेत जरा माहिती काढशील का? म्हणजे कुठे आहेत, कसे आहेत? आपण बापू, तुम्ही कशाला वाढवताय? आणि वंशांना कळलं तर काय वाटेल त्यांना? अगं, तिला काय वाटायचंय? बाप आहे मी तिचा. तिच्यासाठी चांगलं काय वाईट काय चांगलं कळतं मला. नाही बापू, मला असं वाटतंय की मोनाचं पण बरोबर आहे. नाही म्हणजे दीदीला कळलं तर ती भडकल अजून. अरे मला कळत नाही का मग? मग दीदीला डायरेक्ट सांगितलं नसतं का मी? तिनं नसतं का शोधलं? हे बघा बापू, या बघ दीप्या, मला असं वाटतंय पोराला आईचं प्रेम मिळतंय, बापाचं प्रेम मिळायला पाहिजे असं वाटतं मला. आणि आप्पी जर त्याच्यासाठी काय करणार नसेल तर मला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून म्हणलं दीप्या तुला की तू माहिती काढशील का? बापू तुम्ही उगाच कशाला खपल्या काढताय? ते भेटले तरी त्यांची भांडणं झालीच ना. अगं म्हणूनच म्हणतोय मी मोना. तसं काय असतं ना तर त्या दिवशी ते एकमेकांना भेटले, जुजबी बोलले आणि निघून गेले असते. म्हणजे अर्थी ते भांडले, त्या अर्थी त्यांच्यातला मुद्दा अजून काय सुटलेला दिसत नाही. बापू म्हणजे तुम्ही असं म्हणताय की त्या 7 वर्ष आता भेटले नाहीत आणि भेटले तर भांडले, हे चांगलंच झालंय? मोना हे बघ, तुला नाही कळायचं मी किती पण सांगितलं तर. तू जरा शांत राहा. दीपू, तू काढशील का माहिती का मीच जाऊन काढू? नाही बापू, मी बघतो, तुम्ही नका काळजी करू. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दोघांना बी सांगतोय, यातला आप्पीला काय कळता कामा नाही. आता त्यांना शोधणार, हे आपण लपवायचं का शोधणार? अरे काय नाही अमोल, कसं आहे आपण कुठं फिरायला जायचं त्याची जागा शोधणार. मग आपण फिरायला जायचं? हो, खूप लांब लांब फिरायला जायचं आपण. वा, लवकर शोध मामा. हो हो, लवकर शोधणार. अहो जरा आत येतं का? मला ऑफिसला जायचंय, उशीर झालाय. अहो काय नाही उशीर होत, फक्त 2च मिनिटं या. चला जा, लागलं काम.
मोनाचा फोटो आला द्या की पेपर. पेपर मध्ये फोटो आलेला तो होय? हा कशाला पाहिजे बाळाला? मी कॅम्पला घेऊन जाईल. कॅम्पला? हा बर, हे बघा ह्याच्यातच आलाय फोटो. हा आणि चला मी तुम्हाला सोडतो. चला. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि काय शोधायला चाललाय तुम्ही? आणि ते हे आता काय ऐकलंस तू? खरंच बाई, तुमच्याशी कधी कसं बोलायचं ना मला तेच कळत नाही. अगं पण झालं तरी काय? हे घर कुणाचं आहे? दीदीला मिळालंय. करेक्ट. मग आपण इथे का राहतोय? कारण त्यांच्या सासरचे इथे कोणी राहत नाहीत म्हणून. आणि तुम्ही त्यांच्या नवऱ्याला शोधलं आणि इथं आणलं तर कसं होईल? अगं काय बोलते, तुला तरी कळतंय का? आपण आपल्या स्वार्थासाठी दीदीला एकट्याला जगून द्यायचं का? अहो तुम्ही भावनेच्या भरात येऊन काय बोलू नका. गेली 7 वर्ष झाली एकट्या सांभाळतात वंसा अमोलला. त्यांची इच्छा पण नाहीये त्यांना भेटायची. पण तुम्ही ना बापू. अगं त्या बारक्या पोराचा तरी विचार कर. तुम्हीच करा. ते परत आले आणि ते नवरा बायकोंची भांडणं व्हायला लागले ना तर मग काय होईल? हे बघ, असं काय नाही होणार. आवरून द्या आता मला. कुठल्या जगात जगताय तुम्ही? तुम्हाला तरी माहितीये का? गेली 7 वर्ष झाली ते कधी बोलले नाहीत आणि ते चुकून भेटले तर परत त्यांची भांडणं. वंसांच्या तोंडात साधा भाऊजींचं एकदा नाव आलं नाही कधीच. आणि कशाला लागलाय तुम्ही त्यांचं जुळवायच्या मागं? उलट त्या आता आहेत ना तशा सुखी आहेत. एवढे वर्ष लांब राहून त्यांच्या मनात तर काय असणार आहे तेव्हा? उलट आपण त्यांच्या सोबत आहे ना तर त्यांची चांगली काळजी घेऊ. म्हणजे आता पण घेतोयच म्हणा, पण तुमच्या बापूंना वाटत नसणार. मोना, आता बापूंना कशाला आणतीस यात? मग काय तर, त्यांची सून म्हणजे त्यांना निकमी वाटते म्हणून म्हटलं. नाही तर तुम्ही ना बापू राहा, मी जाते माझी. आहे का आता? या विषयी कशाला तिकडे नेतेस तू बाई? मग काय तर. हा, तुझं पण खरं आहे. दाजी परत येऊन जर भांडणच होणार असेल ना तर मग काय उपयोग नाही म्हणा. आणि स्वतःचा पण विचार करत जा ना तुम्ही. आपण इथे राहिलो तर आपलं चांगलं होतंय, वंशचं चांगलं होतंय. नाहीतर तुमच्या पगारात कसा भागवतो तो माहितीये का तुम्हाला? मोना, बघा खरं बोललं की झोमतो तुम्हाला. अहो आपल्याला पण बाळ होईल. ताईंमुळे त्याला चांगली शाळा, चांगल्या माणसात शिकता येईल. नाहीतर एवढ्या सगळ्या गोष्टी त्याला द्यायला आपल्याला जमणार आहे का? ठीक आहे. बाय बाय बापू. बर बर बर. हा जावा. हा फ्रेंड. हा, तुला सोडायला कोण येतं? आम्हाला तर आई बाबा सोडतात. आणि तुला दुसरं कोणतरी येतं असं का? चिंबा जायची गरज नाही. चिंबा एकटा कुठेही जाऊ शकतो. आणि आई बाबा त्यांचं काय? ते कुठे आहे? इथेच आहे. मग ते येत का नाही? शे बघ. शी माझी आई आहे. पेपर मध्ये फोटो. कारण ती कलेक्टर आहे ना पुण्याची. तिला खूप काम असतं. कलेक्टर म्हणजे अख्ख्या जिल्ह्याची हेडमास्टर. आणि बाबा आहेत ना, पण ते पण जातात. कुठे? जॉबला, कंपनीत. तू त्यांच्याबद्दल कधी बोलत नाही. सॉरी बेटा. ठीक आहे, दोस्ती में नो सॉरी नो थँक यू. चला. काय तोंडे काय सगळं? अहो मॅडम, तुम्ही काल हायवेला कारवाई केली ना त्याची बातमी, तुमचं कौतुक. हो, पण याची काहीच गरज नाहीये. आणि मी तुम्हाला सांगितलंय ना, अशा बातम्या खरंच नका देऊ. हे बघा, ही माझी ड्युटी आहे आणि मी माझं काम करते. ज्या कामाचा मला सरकार पगार देतं, सोयी सुविधा देतं. हो मॅडम, पण मी त्यांना अशी बातमी छापून आणा असं सांगितलंच नव्हतं. नाही काय तोंडे, काय होतं ना, एखाद्या अधिकाऱ्याने त्याचं काम चोख केलं म्हणजे खूप मोठी गोष्ट केली आहे असं चित्र उभं राहतं. आणि मला ते नकोय. आहो करेक्ट, मी याची काळजी घेईन पुढच्या वेळेस. आज पाणी प्रश्नावर मीटिंग आहे ना? हो मॅडम. ते कोण आहेत? बिल्डर आणि नगरसेवक? पुरुषोत्तम साठे. त्यांच्याकडे टँकरचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते फक्त त्यांनीच बांधलेल्या सोसायट्यांना पाण्याचा पुरवठा करतायत. नाही, पण हे चुकीचं आहे. पाण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे. ॲब्सोल्युटली. म्हणूनच त्यांना बोलवलंय, तर तुम्ही त्यांना समजते. मी बोलते त्यांच्याशी. ओके मॅडम. आणि मॅडम, हां मॅडम, मी अर्जुन सरांची माहिती काढली. हां तेच. आनंदनगर पोलीस स्टेशनला PI म्हणून त्यांची पोस्टिंग झाली आणि ते तिथल्याच पोलीस कॉलनीमध्ये आपले बाबा आणि दादा बहिणीसोबत राहतात. गायतुंडे, अमोल माझा मुलगा आहे हे अर्जुनला कळतं का म्हणे? योग्य वेळ आल्यावर मीच सांगेन. येस मॅडम, मी त्याची काळजी घे.
मुलांनो, आज आपण करणार काय? काय मास्टर? आज आपण करणार आहे पेंटिंग. हे बघा आपल्याकडे काय काय आहे. वॉटर कलर, वॉटर पेन्सिल, ब्रश, खडू, सीस पेन्सिल सगळं आहे आपल्याकडं. आता प्रत्येकाने करायचं काय काय माहितीये का? प्रत्येकाने इथे येऊन कागद घ्यायचा, पेंट घ्यायचे, पाहिजे ती चित्र काढायची, पाहिजे तेवढी चित्र काढायची. आणि हा सगळ्यात महत्वाचं काय? सगळ्यात महत्वाचं हे की सगळ्यांची चित्र काढून झाली की त्यापैकी आपण एक चित्र निवडणार आहे. फर्स्ट आलं चित्र का मास्टर? नाही, जे चित्र सगळ्यांना आवडले ते. आणि त्या चित्रकाराला मास्टर काय देणार आहे? मास्टर देणार आहे एक स्पेशल गिफ्ट. चला आता प्रत्येकाने यायचं, इथून कागद घ्यायचा, रंग घ्यायचे आणि चित्र काढायला सुरुवात करायची. चल रे ये. चला काढा चित्र आता. आणि हा महत्वाची सूचना, इकडे तिकडे बघून चित्र काढायचं नाही. प्रत्येकाने आपापलं चित्र काढायचं. शेजारच्याला कॉपी करायचं नाही. काढा चित्र. सिम्बा तुझं ठरलं का रे? हो. कोणतं करणार तू? आत्मतच ते ना, तर मी पेपर मध्ये बघून माझ्या माझं चित्र काढणार आहे. आणि तू? मला काय सुचणार आहे? विचार कर, मी सुरू करतो. काय जोडी ठरलं का काय काढायचं ते? काय काढायचं विचार करतोय मास्टर आम्ही. अरे विचार कसला करायचा आहे? काढायचं म्हणाले येईल ते. सिम्बा बघ त्यांनी सुरुवात पण केली काढायला. तुझं ठरलंय चित्र मास्टर. आज मदर्स डे आहे ना, तो आईसाठी चित्र काढणार आहे. पण आम्हाला काही सुचत नाही. अरे मग तू पण काढ की. पण मी कॉपी कॅट नाही करत. बर. आणि तू न्यूजपेपर मध्ये बघून चित्र काढणार आहे. म्हणजे? तुझ्या आईचा फोटो आलाय न्यूजपेपर मध्ये. म्हणजे? हे बघा. लागलं का तुला? नाही. अरे सांभाळून यायचं जरा. हा पेपर. अरे माझ्या पेपरवर कलर सांडला. सॉरी सिम्बा, तुझ्या मागच्या फोटोवर माझ्याकडून रंग सांडला. सिम्बा अरे त्यांनी मुद्दाम नाही केलं, चुकून रंग सांडला. हा आणि तू सॉरी म्हणतो का नाही आपल्याला? ठीक आहे, नो टेन्शन. व्हेरी गुड. आता तू कुठलं चित्र काढणार मग? आधी माझं चित्र काढणार होतो, आता मला आवडेल असं चित्र काढणार. शाबास. जा पळा काढा. जा तू पण काढ. चला आवडलं का सगळ्यांनी? ए दीदी रंग भरून घ्या पटपट. हे बघ सिम्बाने परत चित्र काढायला सुरुवात पण केली. आवरा 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 आवरा. चला. वा वा, सगळ्यांनी चित्र एक नंबर काढलेले आहेत. पण मास्टर सगळ्यांचं आवडतं चित्र कोणतं आहे? अरे हा, सगळ्यांच्या आवडीचं चित्र कुठलं? त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? आता प्रत्येकाने यायचं, आपण सगळ्यांना चित्र दाखवणार आणि सगळ्यांनी मिळून ठरवायचं की सगळ्यांच्या आवडीचं चित्र कोणतं. चला ये, चल तुझ्यापासून सुरुवात. हा, अरे वा, निसर्ग चित्र. टाळ्या.
अमोल एवढा लहान आहे की त्याला ताईची सगळ्यात जास्त गरज आहे. त्यामुळे तो तुझ्यासोबतच येतो. तू राहू शकतोस का अमोलशी? अर्जुनला सवय आहे जवळच्या लोकांची घरायची.